हो, आता इतकेच सांगणे आहे की आम्हासाठी प्रार्थना करीत जा. तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे आणि हेकेखोर व दुष्ट माणसांपासून आमचे संरक्षण व्हावे. कारण सर्वांच्या ठाई विश्वास आहे असे नाही. प्रभू विश्वसनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून येथील सभासद असलेल्या त्या पाहुण्या वक्त्या आपल्याला लाभलेल्या आहेत. त्या आहेत सौ श्वेता भेटलो. आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. त्यांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देत आहे. त्यांचे पूर्ण नाव सौ श्वेता शशिकांत भेटलो. त्यांचे शिक्षण MA ML आहे. त्यांना सुमारे 40 वर्षांचा अध्यापिकेचा अनुभव आहे. 4 वर्षांचा बिब्लिकल कोर्स त्यांनी केलेला आहे. फिनलँड, सिंगापूर अशा 2 एज्युकेशन टूर देखील त्यांनी केलेले आहेत. त्यांचे पंख नावाचे पुस्तक आहे जे ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. त्यांचे स्वतःचे YouTube चॅनेलही आहे. त्यातून आनंदी राहण्याचे तंत्र ओएसिस सिरीजमधून त्या सांगत असतात. तसेच विविध मासिकांमध्ये ते लेखन करतात. अनेक ठिकाणी त्यांनी प्रभूच्या वचनातून संदेश दिलेला आहे आणि त्या शिक्षणशास्त्रात पुणे युनिव्हर्सिटीमधून PhD करीत आहेत. तसेच त्या मुंबई युनिव्हर्सिटीमधून लॉ देखील करीत आहेत. त्यांना एक मुलगी आहे, तिचे नाव डॉक्टर वृद्धी श्वेता शशिकांत भोर असे आहे. ती MBBS MD गायनेकोलॉजिस्ट आहे. प्रभूने त्यांना भरपूर आशीर्वादित केलेले आहे. अशा व्यक्ती आज आपल्या भक्ती मंदिरात आपल्याला लाभलेले आहेत. म्हणून प्रेज द लॉर्ड. सर्वात प्रथम मी देवाचे आभार मानते की देवाने मला तुमच्या मंडळीमध्ये देवाच्या वचनात बोलण्याची संधी दिली. देवाचे खूप खूप आभार. त्याचबरोबर पालक साहेब आणि पाशेट कमिटी त्यांचेही मी आभार मानते की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं देवाच्या वचनामध्ये बोलण्यासाठी. आज आपणा सर्वांसाठी मी जो माझा कौमांना घेऊन आलेला आहे. आपला हा सेमिनार आहे. त्यामुळे सेमिनारमध्ये मी प्रत्येक मीच बोलणार नाही, तुम्ही पण बोलणार आहात. तर सुरुवातीला मी एक बंधन घेऊन आहे त्याच्यावर बोलेलच. मी काय करणार आहे ते सांगते आधी की मी त्यावर आधी बोलेलच. मग त्याच्यावर आपण जे छोटे छोटे गट करून होतं तर तुम्ही त्या गटामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे 4-5 असे गट करू. मी त्यावर एक प्रश्न देईन प्रत्येकाला वेगळा. त्याच्यावर तुम्ही विचार कराल, डिस्कस कराल आणि तुमची मतं इथे येऊन मांडणार. हे पहिलं. दुसऱ्यांदा मी 4 गोष्टी घेऊन आलेल्या आहेत. त्या 4 गोष्टी मी तुम्हाला देईन. वस्तू. त्या वस्तूंकडे पाहून तुम्हाला काय वाटतं, अध्यात्माकडे आपण कसं जाऊ शकतो किंवा आपलं आत्मपरीक्षण आपण कसं करू शकतो याबद्दल तुम्ही डिस्कस करायचं तुमच्या ग्रुपमध्ये आणि इथे येऊन ते प्रेझेंट करायचं. मग चौथी गोष्ट जी आता आपल्याला सर्वांना सतवते की म्हणजे संपूर्ण समाजामध्ये जे काही चाललेलं आहे, जे आपल्याला नाही आवडत आहे. आपल्याला वाटतं की अध्यात्मापासून मुलं, तरुण मुलं किंवा समाज थोडंसं मागे चाललेलं आहे आणि त्यांना अध्यात्माकडे आपण कसं घेऊन जायला हवं. पण मग त्यावेळेला वेगवेगळे प्रसंग येतात ना, एकच प्रसंग तर येत नाही. मग असं म्हणजे काही 10 प्रसंग आहेत. मी तुम्हाला 10 प्रसंग देणार आहे. त्या 10 प्रसंगावर तुम्ही विचार करणार आहात, डिस्कशन करणार आहात आणि इथे येऊन सोल्युशन्स आहे, इथे येऊन तुम्ही त्याचं प्रेझेंटेशन करणार आहात. तर आपण एवढं संपूर्ण हा जो सेमिनारचा काळ आहे तो अशा तऱ्हेने घडवणार आहोत ज्यामुळे फक्त ऐकायचं नाही. कधी कधी असं असतं ना की समोरचा बोलतो आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडे बरंच काही चांगल्या कल्पना असतात. तर तुमच्या कल्पना पण माझ्यापर्यंत इतरांपर्यंत पोहोचू शकतात. चालेल. चला मग आजचा आहे जो म्हणणं तो आहे उत्पत्ती यातून 6वा अध्याय 9 ते 22 वचने.
नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाच्या समागमी राहत असे. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 पुत्र झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली असून ती घोर कर्माने भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तो तर ती भ्रष्ट आहे अशी दिसते, कारण पृथ्वीवरील सर्व प्राण्यांनी आपली चालचलवणूक बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करेन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे चालू कर, त्या तारवात गोठड्या कर आणि त्यास आतून व बाहेरून डांबर लाव. चालू करावायचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवास उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल अशी ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याला खालचा, दुसरा व तिसरा असे मजले कर. पहा, ज्या देहधाऱ्यांच्या ठाई प्राण आहे ते सर्व आकाशाकडून नाही तसे करावे, म्हणून मी पृथ्वीवर जलाचा प्रलय आणतो. पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल. तरी तुझशी मी आपला करार स्थापित करतो. तू आपले पुत्र, आपली स्त्री व आपल्या सुना यास घेऊन कारभार जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जागेतून नर व मादी अशी 2-2 जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर कारभार होईल. पक्ष्यांच्या प्रत्येक जागेतून, पशूंच्या प्रत्येक जागेतून आणि भूमीवर राहणाऱ्या प्राण्यांच्या प्रत्येक जागेतून 2-2 प्राणरक्षणार्थ तुझकडे येतील. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्यापाशी आणून त्याचा साठा कर. ते तुला व त्यांना खाण्यास मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. आम्ही आपण प्रार्थना करूया. आकाश पृथ्वीचं उत्पन्न करतो, या नावाने महान निर्माण आधी सर्व आणि वचनातून बोलून समजतो. मी नव्हे तर तू बोलता बोलतो. तुझ्या वचनाचा कोणत्या ठिकाणी तुझ्याही सगळ्याचा उपयोग करून सर्वांची होण्याची त्याच्या म्हणून होईल. आपण नुकताच 6वा अध्याय वाचला. त्या 6व्या अध्यायामध्ये नोहाचा उल्लेख होता. नोहाची गोष्ट सगळ्यात माहीत असेल ना. आपण अगदी संडे स्कूलपासून ती ऐकत आलेलो आहोत. तो नोहाचं एक उत्पत्तीचं हे पुस्तक मोशेने लिहिलं. मोशेने हे पुस्तक लिहिताना मोशेने ज्या कालखंडात हे पुस्तक लिहिलं ते तो कालखंड होता इसवी सन पूर्व 15वे शतक किंवा 13व्या शतकातील त्यांनी हा ग्रंथ लिहिला असावा असं म्हटलं जातं. कारण मोशे इस्रायल लोकांना मिस्रमधून बाहेर घेऊन आला इसवी सन पूर्व 1446 ते 1260 या दरम्यान. आणि वाळवंटातील प्रवासादरम्यान 40 वर्षामध्ये त्याने उत्पत्तीपासून अनुवादापर्यंत हे ग्रंथ लिहिले असावे असं म्हटलं जातं. तर आता यामध्ये आपण पाहतो की देवाने नोहाला बोलावले. किती बोलावले? निहाचा वृत्तांत आपण पाहिलं ना. तर पहिल्यांदा काय पाहिलं की नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता. तो देवाच्या समागमी राहत होता. त्याने पूर्ण ते परमेश्वराने त्या काळामध्ये पाहिलं की खूप जे आता आपण 2 तिमोथी याच्यामध्ये पाहिलं की त्यावेळची जी परिस्थिती आहे ती परिस्थितीने आताच्या परिस्थितीने आपल्याला साम्य वाटते का? वाटतंय ना बरंचसं की प्रार्थना करणं, देवळात जाणं, चर्चमध्ये जाणं. आता इथे सुद्धा तरी तुमच्या चर्चमध्ये बऱ्यापैकी तरुण मंडळी आहे, पण बरीचशी तरुण मंडळी अशी दिसत नाही जी माझ्या काळातली किंवा माझ्यापेक्षा अशी लोक थोडीशी देवाकडे चर्चकडे येणारी आहे ना. देवापासून थोडीशी लांब झालेली लोक आहेत. फोटो खूप पसरलेला आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की त्या मुलाने फोन दिला माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आता आपण सहजरित्या मला फोन देत नाही, कारण फोन दिला तर ते लगेच आपल्याला वाटतं की त्या मुलीला किंवा त्या आईला मी इतकं काम महत्त्व देते तर त्या आईने त्या आपल्या तरुण मुलाला माझ्याबरोबर एका 9व्या स्त्रीबरोबर पाठवलं ते सुद्धा आता आपण नाही करू शकत. तर इतकी अराजकता हा शब्द वापरू शकते मी ते की इतकं आपल्याला इतकं वातावरण गडबड झालेलं दिसतंय की आपण कोणावरही पटकन विश्वास नाही ठेवू शकत ना.
की कोणी आईची वडिलांशी चांगलं वागणारी मुलं आपण पाहतो, सासू सासऱ्यांशी चांगलं वागणारी सून आपण पाहू शकतो, जावईसुद्धा, मुलगीसुद्धा ना, मित्रांमध्ये सुद्धा आपल्याला असं जाणवतं की हा माझा खूप जवळचा मित्र आहे. मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी याला सांगू शकतो, पण तो जवळचाच मित्र कधी कधी आपल्याला धोका देऊन जातो ना, दगाबाज म्हणतो आपण त्याला. कारण त्याला हे माहिती असतं की नाही आपल्याला हे सांगितलं त्याला आपण हे बाकीच्यांना सांगू. किंवा असंही होतं की एखादी व्यक्ती खूप पुढे जाते बघितलं आणि अरे आपल्याला काही करता येत नाही आणि ह्या व्यक्तीने केलं, लगेच एक जेलसी, एक ईर्ष्या, मत्सर तयार होतो आणि मग त्या व्यक्तीला कसं खाली खेकल्यासारखं उडायचं त्याचे प्रयत्न सुरू होतात आणि मग त्याच्यासाठी कार्य केलं जातं ना. हे सगळं आपण आता पाहतोय. असं चित्र आपल्याला थोड्याफार प्रमाणात दिसतं किंवा अनुभवात जास्त दिसतं सगळी. तर त्या काळात पण परमेश्वरांनी पाहिलं की सगळीकडे जे काही वातावरण चाललेलं आहे ते परमेश्वराला धरून नाही. एक नोहा जो आहे तो त्याला धार्मिक वाटला, नीतिमान वाटला. म्हणजे एकटा नोहा पूर्ण पृथ्वीवरच्या सगळ्या मानवांमध्ये परमेश्वराला एकटा नोहा वाटला. आता सुद्धा बघा ना, आपण जर एखाद्या कुटुंबात गेलो किंवा एखाद्या ग्रुपमध्ये गेलो, आपल्या कंपनीमध्ये, शाळेमध्ये जी मुलं किंवा जी लोक, जो मुलगा मुलगी जे कोणी आहे जे मनाने खूप चांगले आहेत, धर्मात चालतात, वचनात चालतात, त्यांना दुसऱ्यांच्या काव्या करायला आवडत नाही, दुसऱ्यांना नावं ठेवायला आवडत नाही ना, अशी जी मुलं असतात किंवा कोणाला मदत करायची सवय आहे, आवडतं, अशी जी मुलं असतात ती थोडीशी वेगळी असतात. आणि जे दुसऱ्यांच्या मागे पाठ पिल्ले केले की बोलायला सुरुवात करतात की नाही का, किंवा काही जे काही करायला नको आहे त्या वचनाप्रमाणे त्या अशा गोष्टी करायला सुरुवात करतात. अशी किंवा इच्छा असणं, मस्तर असणं, अशी सगळी लोक त्यांचा मोठा ग्रुप असतो. आणि जी मनाने खूप चांगली असतात ती खूप कमी असतात. खूप म्हणजे कधी कधी त्या पूर्ण ऑफिसमध्ये ती व्यक्ती एकटी किंवा दोघीच असते, तिची कंपनीच नसते तिला. कारण चांगल्या जशी आपण असतो तसं आपला ग्रुप बनतो. जे चांगले असतात ते चांगले जवळ येतात, ते एखाद दुसराच होतो. बाकी सगळे कसं दारुड्यांचं आपण बघतो ते खूप चांगलं बघत आहे. दारुड्याचे लोक स्वतःचा बघायला लगेच ग्रुप होतो, सगळे एकत्र येतात, सगळे आपले त्यांच्यामध्ये सगळं काही म्हणजे त्यांच्यामध्ये कधी भांडलं पिंड आपण पाहत नाही. आणि जे दारू न पिणार असतात ते आपले एक दोन तिकडे कोपऱ्यात बसलेले नसतात. हल्ली तर हे दृश्य खूप बघायला मिळतात, कारण हल्ली सगळ्याच दारूची संख्या वाढलेली आहे. एका दुसरं 3-4 वर्ष एका कोपऱ्यात बसले तर बाकी सगळे इकडे. पण त्या काळामध्ये सुद्धा असं दृश्य आलं पाहिलं पुरुषाने की त्याला असं वाटलं की नाही, हे जे काही चाललेलं आहे ते काही बरोबर नाही, तर मला ही नको. मग त्यांनी नोहाला निवडलं. नोहाला निवडलं. आपण हा हे जे स्क्रिप्चर वचन वाचलं, जे वचन वाचले त्यामध्ये आपण पाहतो की त्यांनी नोहाला निवडलं. नोहा धार्मिक होता, नीतिमान होता, सगळं मान्य. पण नोहाला जेव्हा परमेश्वराने सांगितलं की तू तारू बांध, आपण इथे कुठे पाहतो का की नोहाने परमेश्वराचे का तारू बांध, कशासाठी तारू बांध, कोणासाठी तारू बांध, एवढं मोठा तारू बांधणं शक्य आहे का? मी एकटाच तर आहे, माझ्याबरोबर 3 मुलं आहेत, 3 सुना आणि 1 बायको, असे 6 आणि 2 8 लोक आम्ही आहोत. मला लोक भेटतील का, लोक मला मदत करतील का? आणि एवढं सगळं एवढा मोठा तारू बांधणं, आपण साधं एक घर बांधायला जेव्हा घेतो तेव्हा आपलं किती प्लॅनिंग असतं ना, की मी किती गुंठ्यांवर घर बांधणार आहे, मग ते कसं बांधणार आहे ना, आणि मग इंजिनियर वगैरे सगळ्यांना आपण हाताशी धरतो. मग त्यासाठी मला किती खर्च येणार आहे, मला किती दिवस त्यासाठी लागणार आहे, मी स्वतः त्यासाठी किती कष्ट घेणार आहे, या सगळ्या कितीतरी गोष्टी असतात. आणि मग ते घर बांधलं जातं. आणि देवाने त्याला तारू बांधायला सांगितला, जेव्हा त्याला एकट्यालाच सांगितलं. त्यांनी सांगितलं नाही की तुझ्याबरोबर 10 लोक आहेत, नाही पण माझीच आहे, तू यांना बरोबर घे आणि मान. तरी सुद्धा नोहाने प्रश्न विचारला नाही. म्हणजे इथे आपल्याला नोहा धार्मिक तर दिसतोच आहे, पण नोहा आपल्या इथे आणखी काय दिसतं, आज्ञा धरत असतो. नोहाने परमेश्वराची आज्ञा मानली की ठीक आहे, तू म्हणतोय मी तारू बांधावा, मी तारू बांधायला घेईन. जेव्हा नोहाने तारू बांधायला घेतला तर तारू बांधण्याचं कारण होतं जलप्रलय होणार आहे. जलप्रलय केव्हा होणार आहे, जेव्हा तिथल्या लोकांना पाऊसच माहीत नाही ना, पाऊसच माहीत नाही. अशा लोकांना हा सांगतोय की जलप्रलय होणार आहे, पश्चाताप करा. तर त्या लोकांनी काय केलं असेल की ते पाऊसच नाही, तिथे हा म्हणून सुद्धा प्रलय याला वेळ लागले, कसा जलप्रलय होईल. मग त्या लोकांनी त्याची किती निंदा केली असते, किती टीका केली असते. म्हणजे इथे त्याचा संयम पण दिसतो की सगळेजण आपल्या विरोधात आहेत, आपल्याला सगळी नावं ठेवत आहेत आणि आपल्याला तर परमेश्वराने सांगितलंय, तो तर दाखवू पण शकत नाही की हा बघा परमेश्वर हा मला सांगत आहे. आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे ते आपण ह्या लोकांना सांगतोय आणि ह्या लोकांना ते मान्य होत नाही, तो प्रूव्ह नाही करू शकत. मग त्यांनी किती गोष्टी ऐकून घेतल्या असतील, किती टीका त्यांनी सहन केल्या असतील.
म्हणजे त्याला त्या कारागिरांची गरज होती, कारागिर त्याच्यामध्ये कशी पोहोचले असतील, तर त्याचा विश्वासच नाही आहे ना, तिथे पाऊसच नाही आहे, तू सांगतो जलप्रलय होणार आहे. म्हणजे त्याचा संयम इथे दिसतो. जवळजवळ 100 वर्ष लागली त्याला ते तारू बांधायला. मग तेवढ्या वेळामध्ये त्यांनी श्रम केलं, कष्ट घेतले. म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं आहे की आज्ञा त्यांनी मान्य केलीच, संयम तर त्यांनी बाळगलाच, पण त्यांनी श्रम पण केले, कष्ट पण तेवढंच केले, लोकांचा विचार नाही केला. म्हणजे मानसिक, जसं आपल्याला एखादी गोष्ट आपण पण बघितलं असेल ना आपल्या समाजामध्ये सुद्धा, जर एखादा व्यक्ती खोटा आहे, आपण जर त्याला म्हटलं हा खोटारडा आहे आणि 4 लोकांनी सांगितलं तो खोटारडा आहे, तर कधी कधी त्या व्यक्तीला पण प्रश्न पडतो की खरंच मी खूप खोटारडा आहे का, की मी कधीच तर बोलत नाही का ना. किंवा 100 लोकांची खोटं आपल्याकडे येतात आणि आपल्याला पटवूनच देता येत नाही की मी बरोबर आहे, मी बरोबर आहे, मी बरोबर आहे. नाही, म्हणजे तूच बरोबर नाही आहे. मग कधी कधी आपल्याला खरं सांगायचं असेल पण सांगत नाही, कारण ऐकतच नाही ना. मग जेव्हा हा एकटा आहे आणि सगळे त्याला सांगतात की नाही जलप्रलय कसा होईल, पाऊसच पडत नाही, पण तो देवाचं मान्य करतो आणि तो तारू बांधायला घेतो. म्हणजे त्यावेळेला त्याचं मानसिक स्वास्थ्य सुद्धा किती महत्त्वाचं आहे. देवाने त्याला असंच निवडलं का? नक्कीच नाही. तो कुठेही असा संभ्रमित झाला नाही, त्यांनी कुठेही संशय घेतला नाही, लोकांना काय म्हणायचं नाही म्हणू दे, पण तो त्याच्या ठिकाणी ठाम राहिला, कारण त्याला परमेश्वराने सांगितलंय, तर ती आज्ञा पाळली आणि ती आज्ञा पाळून त्याने तो तारू बांधायला घेतला. आणि तारू सुद्धा कसा आहे बघा, तो कसा बांधायचा होता, किती मोठा होता तो. आपण कुठे पाहतो तारू बांधायचा, त्यांनी काय सांगितलं, तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, म्हणजे कुठच्या पण लाकडाचे नाही, तर गोफेरचे कर. हे नवीन घेतलं मी, ही पहिला दिवस आहे मला सुरुवात केली मी मोबाईलमध्ये नोट्स काढण्याची. आधी वह्या असायच्या आणि मग जेव्हा मी रिटायर झाले आणि मग म्हटलं की अरे हे सगळं एवढं सगळं आहे, त्याला एवढं पिवळ्या रंगाची पानं पडतात, आपण पुन्हा बघत पण नाही, वाचत पण नाही, चला आपण याचा वापर करूया. आता तो मला सक्सेसफुल झाल्यासारखं वाटतोय की चला मला जे हवं ते पटकन मला मिळत आहे. तर त्यांनी काय सांगितलं, तारू बांध, पण तारू बांधण्याचं त्यांनी माप दिलं, जहाजाचं माप. असं नाही म्हटलं तारू बांध, असं म्हटलं का? नाही, तू तारू बांध, पण कशाचं बांध, कोणत्या लाकडाचं बांध आणि कशा आकाराचं बांध, कशा मापाचं बांध, हे पण त्यांनी सांगितलं. मग तिथे त्यांनी हात म्हटलं बघा, तिसा माथा वरपासून 1 हात. आता 1 हात म्हणजे काय, तर 18 इंच, म्हणजे असं म्हणतात की साधारणतः 18 इंच सुमारे 45 सेंटीमीटर एवढा 1 हात मानला जातो. हां, तर मग सामान्य मापानुसार काय होईल की 18 इंच, त्यांनी लांबी किती सांगितली, 300 हात, म्हणजे सुमारे 450 फूट, म्हणजे 137 मीटर. रुंदी 50 हात, सुमारे 75 फूट, म्हणजे 22.8 मीटर. आणि उंची 30 हात, सुमारे 45 फूट, म्हणजे 13.7 मीटर. बरं, ही तर लांबी, रुंदी, उंची झाली. आता त्याची क्षमता किती असायला हवी, तर क्षमतेसाठी त्यांनी काय सांगितलं की 42,500 घनमीटर एवढी ती घनफूट क्षमता असायला हवी. म्हणजे हे एवढी क्षमता म्हणजे किती क्षमता आपण कल्पना करू शकतो का या मीटरमध्ये वगैरे. आपण सगळे काही मॅथमॅटिक्स नाही असे, म्हणजे मॅथमॅटिक्स येत आहे, पण एवढे आपण त्याच्यामध्ये आहोतच असं नाही ना की बाबा एवढे मीटर सांगितले, एवढे मीटर सांगितले, डोळ्यात असं होऊ शकत नाही. तर किती मीटर, किती घनक्षमता हवी त्याची, तर 570 रेल्वे मालगाड्यांचे डबे, 570. म्हणजे ते जहाज केवढं मोठं असेल कल्पना करा की 570 रेल्वे मालगाड्यांच्या डब्यात ते मालवाहन तिथे ठेवू शकतो, एवढं मोठं ते होतं, एवढी त्याची घनक्षमता होती. आणि किती मजले, तर 3 मजले. म्हणजे त्या 3 मजल्यामध्ये प्राणी, माणसं, अन्नधान्य, पाणी, आवश्यक वस्तूंसाठी पुरेशी जागा, या सगळ्या गोष्टी तिथे असायला हव्या होत्या. आणि हे कशासाठी हवं होतं, गाडी होती जाणार होती, हे फक्त कशासाठी हवं होतं, ते सुरक्षित राहण्यासाठी, तिथे राहायचं होतं. अशा तऱ्हेचं ते जहाज होतं. तर तेव्हा आता सुद्धा बऱ्याच लोकांना असं वाटतं की आहे नाही, काहींना वाटतं की आहे, काहींना वाटतं नाही, कारण ते पटवून देता नाही आलं, त्याचे काही पुरावे देता आले नाहीत. पण एका मात्र दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकन पायलटने माउंट अराराटच्या पलीकडे काही भागांमध्ये अशा प्रकारचं एक जहाज पाहिल्याचं तो म्हणतो. पण तिथे खोदकाम करता आलं नाही, कारण ते तुर्की देशामध्ये येतं, तुर्कीने त्याला ती संमती दिली नाही खोदकाम करण्याची, त्यामुळे ते प्रूव्ह करता नाही आलं की अरे हां ते तेच तो म्हणतोय ते बरोबर आहे. तर एवढं मोठं जहाज त्याला बांधायचं होतं, 100 वर्ष त्यासाठी त्याला लागली. म्हणजे तो कितीतरी त्रासातून, कष्टातून तो गेला, संयमातून तो गेला.
तेव्हा कुठे ते जहाज उभं राहिलं. आणि बघा तिथे त्यांनी देवाने सांगितलं होतं की 2-2 सगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांच्या जोड्या तिथे यायला हव्या. त्या जोड्या आल्या, पण आल्यानंतर आपण काय पाहत होते, म्हणजे त्यांनी इंजिनिअरिंगचं नाही काम केलं, बांधायचं होतं त्याला. सगळे प्राणी पक्षी येणं होते त्यांच्या ह्या एवढ्या दिवसांमध्ये 371 दिवस लागले पुन्हा जमिनीवर यायला. मग 371 दिवसांमध्ये म्हणजे जरी दिवस 40 दिवस आणि 40 रात्र पाऊस पडला तर तो पाणी हे होईपर्यंत, पाणी जाईपर्यंत, पुन्हा जमीन दिसेपर्यंत एवढा काळ गेला. तेवढ्या काळामध्ये एवढे सगळे जे प्राणी आहेत, एवढे जे पक्षी आहेत, त्यांची सर्वांची देखभाल करणं, त्यांना खायला घालणं ना, ह्याचं सुद्धा नियोजन करणं गरजेचं होतं. म्हणजे फक्त एकटं बांधणं नाही, देवाने तर माप दिलंय, पण बाकी सगळ्या गोष्टी होतात की त्याच्याबरोबर. कारागीर गोळा करणं, त्यासाठी आर्थिक सोय करून ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टींची सोय नोहाकडून देवाने करून घेतली. म्हणजे इतकं सामर्थ्य देवाने त्याला दिलं की तू हे सगळं करू शकशील. म्हणजे देवाने त्याला किती योग्य त्याने निवडलं आणि तो ह्या सगळ्या आयुष्यातून जाऊन तो तारू बांधतो. म्हणजे अगदी रेडीमेड मिळाला नाही. तर देव म्हटला हा तारू आहे, या तारूमध्ये तू एवढं सगळ्यांना घे आणि मग तू एवढे दिवस 371 दिवस इथे राहा आणि मग तू सगळे पाण्यातले सगळी लोक सगळे जनावरं सगळे मेल्यानंतर मग तू पुन्हा बाहेर ये आणि मग पुन्हा आपण देवाची सुरुवात करू ना. या जलप्रलयामध्ये पण देवाला काय संदेश द्यायचा होता की देवाने सगळ्यांचा नाश केला, पण नवी सुरुवात पण केली ना. तर नवी सुरुवात करताना देवाने त्याला आयतं काहीच नाही दिलं, कष्ट दिले ना, कष्ट दिले, संयम दिला. सगळ्यात तो तारून सुलाखून निघाला आणि मग तो तारू तयार झाला आणि मग त्यामध्ये सगळे बाकीचे लोक आली. मग या नोहातून आताच्या काळामध्ये आपण काय शिकतो, प्रश्न आहे ना. काय शिकतो? नोहासारखे आपण आज आहोत का, की साध्या साध्या गोष्टींनी आपण विचलित होतो, आपल्या साध्या साध्या गोष्टींनी खूप त्रास होतो. आणि तसं बघायला गेलं तर ती स्थिती आहे ना आताची. मग आता ह्या अशा परिस्थितीमध्ये आपण अध्यात्माकडे जाणून, अध्यात्माकडे टिकून राहणं, यासाठी आपण नोहाकडून काय शिकतो. नोहाकडून पहिल्यांदा आपण आज्ञाधारकपणा शिकतो, धार्मिकता शिकतो, श्रम करण्याची तयारी शिकतो, संयम, कितीही काही होऊ दे संयम शिकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्या कुटुंबाची काळजी घेतो. तो एकटा राहत नाही नोहा, तो तिच्या कुटुंबाला घेऊन जातो. म्हणजे जसा परमेश्वर म्हणतो की आधी तू स्वतःवर जसं प्रेम करतोस तसं तू शेजाऱ्यांवर प्रेम कर. म्हणजे शेजाऱ्यावर प्रेम करण्याकडे देव काय म्हणतो, जसं स्वतःवर प्रेम करतोस तसं. म्हणजे आधी देवाची सुद्धा ही आज्ञा आहे की तू स्वतःवर प्रेम कर. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय, तर ती मनावर प्रेम कर. कोणाबद्दल द्वेष बाळगू नकोस, मत्सर करू नको, लोकांबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस ना. देवाच्या सानिध्यात राहा, वचनांमध्ये राहा, मन शुद्ध ठेव. म्हणजे देवावर प्रेम करणं ना, स्वतःवर प्रेम करणं. शरीरावर पण प्रेम करायला हवं. इथलं जंक फूड इकडे तिकडे दिसतं ते खात राहणं, आपल्या शरीराची वाटेलशी वाट लावून घेणं. देव काय म्हणतो की तू स्वतःवर प्रेम कर. तेव्हा तू मनाची काळजी घे, तू शरीराची काळजी घे आणि मग तू कुटुंबाची काळजी घे. नोहा आपल्या कुटुंबाला घेऊन गेला. नोहाने आधी पहिल्यांदा आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. तो, त्याची बायको, त्याची 3 मुलं, त्याच्या 3 सुना, या सगळ्यांना घेऊन तो गेला. म्हणजे नोहाकडून आपण ही पण गोष्ट शिकतो की आधी स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःवर प्रेम करता कुटुंबावर प्रेम करा. कारण काही लोकांचं खूप असतं की मी खूप चांगला, मग मी समाजात जाईल, मग मी अन्नदान करेन, मग मी याला पैसे वाटेन, मग मी याचं शिक्षण करेन आणि घरात मात्र ठणठण गोपाळा. असं देवाला पण नको आहे. देवाची पण इच्छा आहे की देव लोकांनी मान द्यावा म्हणून काही करण्यापूर्वी आधी तू कुटुंबासाठी कर. तुझ्या सासूसांची काळजी घे, तुझ्या आईवडिलांची काळजी घे, घरामध्ये एखादी दुःखी आजारी कोणी असेल त्याची आधी काळजी घे, त्याचा सांभाळ कर, त्यांना जप आणि मग तू बाकीच्यांची काळजी. मी नोहाकडून आपण ही पण शिकवून घेतो की तू स्वतःवर तर प्रेम कर, पण कुटुंबावर सुद्धा प्रेम कर. मग जसं नोहाला देवाने बोलावलं तसं आपल्याला देवाने का बोलवलं आहे. आणि तुम्ही सगळे इथे आलेले आहात, मला देवाने इथे येऊन बोलण्याची संधी दिलेली आहे. त्याच्यामध्ये काहीतरी कारण असेल देवाचं. आणि अशी कितीतरी असतील, जसं त्या अंकलनी प्रार्थना केली की काही लोकांना संधीच मिळाली नाही, आपल्याला संधी मिळाली, आपण आलो, आपण पोहोचलो. का देवाने आपल्याला बोलावलं आहे. देवाची आपण काय अपेक्षा आहे की आपण ख्रिश्चन आहोत म्हणून बाबा चर्चमध्ये जायला पाहिजे, संडे आहे बाबा आपल्या चर्चला जायलाच पाहिजे बाबा, असं कोण येतोय आपण ना. देवाची पण इच्छा आहे की आपण त्याच्या वचनात चालावं, पण धार्मिक असावं,
चार लोक जरी कशी असले तरी आपल्याकडे बघून लोकांना वाटतं की हा ख्रिस्ती आहे, हा कोणाचा द्वेष करत नाही, हा कोणाला नावं ठेवत नाही, हा कोणाला खाली उडत नाही, याच्यामध्ये खेकड्याचा प्रकार नाही. आपल्याकडे बघून वाटलं पाहिजे. म्हणजे नीतिमूल्यांची जी काही मूल्य ही दुसऱ्यांमध्ये असावं, जर शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावा असा प्रकार नाही. ती पहिल्यांदा आपल्यात असायला लागेल, आपल्या मुलांमध्ये असायला लागेल. तेव्हा आपण लोकांना सांगू शकतो की तुम्ही असे वागा. म्हणून तर देवाने आपल्याला पाचारण केलं ना. पण म्हणून चर्चेत झालं किंवा आपण म्हणून देवाची प्रार्थना करतो. तर हे सगळं आपल्याला ते दिसतं का? आपलं जहाज कोणतं आहे? नोहाला देवाने जहाज बनवायला सांगितलं. त्यांच्या सगळ्यांना तरी पुन्हा एक नवीन सुरुवात करायला हवी. म्हणून चांगले जे काय आहेत आपले पक्षी प्राणी किंवा त्याचं कुटुंब सगळ्यांना घेऊन तरी जहाज बनवायला सांगितलं. पण आपलं जहाज कोणतं आहे? आपण नोहाच्या जहाजाकडून काय शिकतो? जसं मगाशी म्हटलं की आपण स्वतः हे पण एक जहाज आहे ना, की आपली मशागत, आपल्या मनाची मशागत चांगली व्हायला पाहिजे. कोणत्याही स्थितीत मी डगमगणार नाही, मी देवाच्या वचनात चालेल. की आपली स्वतः पुढे कुटुंब हे पण आपलं जहाज आहे ना. आपल्या घरामध्ये असलेला आजारी व्यक्ती आहे त्याला सोडून द्यायचं नाही, त्याला बरोबर घेऊन जायचं आहे. तिसरं समाजाचं पण आपण देणं लागतो ना. मग त्या समाजामध्ये अशी किती मुलं असतात किंवा किती अशी लोक असतात की त्यांना बऱ्याच गोष्टींची मदत असते. पैसाच नाही, काही वेळेला फक्त बोलण्याची गरज असते की यावं माझ्याशी म्हणून तरी बोलावं. असे काही म्हातारे आहेत की त्यांना अपेक्षा असते फक्त आमच्याशी बोला, तेवढं तरी आपण करू शकतो की नाही. आणि त्या समाजामध्येच येतो चर्च सुद्धा एक आपलं जहाज आहे ना. मग चर्चसाठी आपण काय करतो? चर्चमध्ये येणं, दान देणं इथे समजतंय का आपण? किंवा आपली चर्चची कमिटी असते. बऱ्याचशा चर्चेसमध्ये असं पाहायला मिळतं, तुमचं चर्च तसं मुळीच असणार नाही. बऱ्याचशा कमिटीमध्ये तेच लोक असतात. दुसरा कोणी येऊन घातला की तो किती वाईट आहे असं 4 लोकांना सांगून 100 लोकांना सांगून त्याला एकही वोट मिळणार नाहीची काळजी घेऊन पुन्हा आम्ही आपले त्या कमिटीकडेच गेली 40 वर्ष 30 वर्ष आम्ही कमिटी मेंबर आहोत. बरं, अरे पण तुम्ही का आहात तिथे? कारण बाकीच्या संधीच देत नाही आहात. मग असं जहाज देवाची इच्छा आहे का असं जहाज आता चर्च असावं? नाही ना. कारण देवाने प्रत्येकाला गुण दिलेला आहे. आपल्यातला कोणताही प्राणी, इथे असला कोणताही प्राणी, मनुष्य प्राणी असा मुळीच नाही की त्याला देवाने काहीच दिलेलं नाही आहे. देवाने प्रत्येकाला कोणता ना कोणता गुण दिला आहे. जर तुम्हाला तो आतापर्यंत कळला नसेल तर आज घरी जाताना शोधा की देवाने मला कोणता गुण दिलेला आहे. काहीला गाण्याचं चांगलं गुण दिलं असेल, चांगलं गाऊ शकतात, उपकारस्तुतीचं गाणं गाऊ शकतात. काहीला प्रार्थनेचं दान असतं, खूप छान लोक प्रार्थना करतात आणि प्रार्थनेने देवा ज्याच्यासाठी प्रार्थना केली जाते ती प्रार्थना लगेच फुलफिल होताना आपण पाहतो. काहींना समाजकार्याचं दान दिलेलं असतं, काहींना लिहिण्याचं दान दिलेलं असतं, काहींना बोलण्याचं दान दिलेलं असतं. प्रत्येकाला देवाने काही दान दिलेलं आहे. मग त्या दानाचा उपयोग आपण आपल्या चर्चसाठी करू शकतो ना. ते आपलं जहाज आहे. म्हणजे नोहाच्या जहाजातून आपण ही गोष्ट करू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण नोहाकडे पाहतो की नोहासारखं आपल्याला व्हायचं आहे, नोहासारखं जहाज आपल्याला बनवायचं आहे, जे आपल्यापासून सुरुवात होऊन चर्चमध्ये परत येऊन सांगतात. आणि त्याप्रमाणेच जेव्हा आपण आपल्या घरामध्ये सुरुवात करू तेव्हा समाज कसा म्हणतो? मी, माझं कुटुंब, माझे शेजारी आणि समाज म्हणतो. जर आपल्याला वाटतं की अध्यात्माकडे आपण जायला हवं, अध्यात्म जे आता काय ज्या परिस्थितीतून चालू आहोत त्यामध्ये आपली आध्यात्मिक वाढ व्हायला हवी, तर सुरुवात कुठून व्हायला हवी? घरातून व्हायला हवी. की मी संध्याकाळी ते संपूर्ण दिवसभरात तर शक्य नाही, संध्याकाळी तरी आम्ही सगळे एकत्र येतोय, एकत्र जेवतोय, एकत्र प्रार्थना करतोय, झाली ना सुरुवात अध्यात्माकडे जाण्याची. म्हणजे हळूहळू ती जेव्हा कुटुंब मोठं होतं तेव्हा तर हीच ना माझ्या आई वडील असताना आम्ही सगळे एकत्र बसायचो, एकत्र प्रार्थना करायचो, मग जेवायचो. असंच आपण अध्यात्माकडे जाऊ शकतो ना. असे बरेचसे प्रसंग आहेत, ते प्रसंगावर आपण सगळे मिळून उत्तर शोधणार आहोत. पण सध्या तरी आता मी नोहाबद्दल इथपर्यंतच बोलते आणि थांबते. आम्ही आणि आपण चक्क विसरून जातो आणि त्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करत नाही. आणि ते आश्वासन आपण त्या व्यक्तीला दिलेलं नसतं, तर आपण ते आश्वासन देवाला दिलेलं असतं. आणि त्याप्रमाणे या झाडाची त्यांनी उपमा आपल्याला दिलेली आहे. त्याच्या फांद्या आपण आहोत. पण
आरसा कुठे ठेवला असता आपलं प्रतिबिंब दिसतं आपल्याला? 27 याच्यामध्ये ओल्ड आणि न्यू याच्यामध्ये. तर आपण आता बायबलमध्ये बोलला तर बायबलचा आपला एक स्वतःला म्हणजे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये ना बायबल आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण आजूबाजूला जर पाहिलं, ज्याला जे पटलं, ज्याला जे समजलं ते त्यांनी मानलं. पहिला जो ग्रुप होता त्या ग्रुपमध्ये ह्या ताई बोलल्या. नोहाकडून आपण काय शिकतो? तर नोहा एक चांगला उपदेशक होता. आपल्या नावासहित ओळखतो. देवाने असं नाही म्हटलं अरे ये इकडे ये तू तारू बांध. नोहाला त्याने तारू बांधायला सांगितलं ना. तर ही दुसऱ्या ग्रुपमधली असली चांगली बाब म्हणजे नोहातला ग्रुप किंवा नोहाचं कुटुंब ना. नोहा आणि नोहाचं कुटुंब नावासहित येणारी गोष्ट. तिसरा ग्रुप होता आरसा. तर आरशामध्ये टीमवर्क दिसलं. सगळेजण बोलले, जवळपास सगळेजण बोलले. तर नोहाने जेव्हा तारू बांधला तेव्हा तो एकटा किंवा त्याची 3 मुलं एवढीच बांधत नव्हती. त्याचं पण टीमवर्क होतं. त्याने सगळ्यांचा कुठे ना कुठेतरी आधार घेतला, मदत घेतली आणि एका टीमवर्कने तो तारू पूर्ण केला गेला. एकट्याने ते होणं शक्य नव्हतं. तर ते टीमवर्क तिथे आपल्याला दिसलं, जे नोहाच्या तारू बांधण्यामध्ये आपल्याला दिसतं. आणि चौथं होतं ते त्या म्हटलं आम्ही सगळ्या लेडीजच आहोत. देवाने जेव्हा नोहाला तारू बांधायला सांगितलं तेव्हा देवाने त्याचं वय नव्हतं पाहिलं. देवाने हे नव्हतं पाहिलं की हा कसा तारू बांधू शकतो, त्याला काही इंजिनिअरिंगचं ज्ञान नाही आहे किंवा हा सगळ्या पशुपक्ष्यांची कशी काळजी घेऊ शकतो ना. या सगळ्या गोष्टींचा देवाने विचार केला नाही. देवाने त्याला सांगितलं तू तारू बांध आणि त्यासाठी लागणारं सामर्थ्य देवाने त्याला पुरवलं. तर ते सामर्थ्य या सगळ्या लेडीजमध्ये दिसलं की आपल्याला नाही का. आता आपण सगळेजण उभं राहिलं एक छोटंसं 4 ओळीचं गाणं म्हणूया. गाणं कधी माहीत असेल तर तुम्हीच बोलायला जास्त छान वाटेल. दुनिया के कोने कोने में गुंज रहा येशू का नाम. माहिती आहे. मग पहिल्यांदा घेणार आपण डोंबिवली के कोने कोने में. या आणखी ताई ज्यांना येते या पुढे. बघा काय पहिली ओळ काय होती? दुनिया ना. आपण दुनिया नाही घेणार होती आणि आपण डोंबिवली घेणार. डोंबिवली के कोने कोने में. पहिल्यांदा आपण डोंबिवलीपासून सुरुवात करूया ना. मग डोंबिवली के कोने कोने में गूंज रहा येशू का नाम. ऐसा प्यारा येशू का नाम. डोंबिवली में हालेलुया. डोंबिवली के बाद क्या लेंगे? मुंबई के कोने कोने में गूंज रहा येशू का नाम. ऐसा प्यारा येशू का नाम. मुंबई में हालेलुया. तीसरा क्या लेंगे? महाराष्ट्र के कोने कोने में गूंज रहा येशू का नाम. ऐसा प्यारा येशू का नाम. महाराष्ट्र में हालेलुया. फिर क्या लेंगे? भारत के कोने कोने में गूंज रहा येशू का नाम. ऐसा प्यारा येशू का नाम. भारत में हालेलुया. फिर बाद में लेंगे हम दुनिया. हाँ चलो खुशी से गाएंगे. 1 2 3 स्टार्ट. भारत के कोने कोने में गूंज रहा येशू का नाम. भारत के कोने कोने में गूंज रहा येशू का नाम. ऐसा प्यारा येशू का नाम. भारत में हालेलुया. ऐसा प्यारा येशू का नाम. भारत में हालेलुया. दुनिया के कोने कोने में गूंज रहा येशू का नाम. दुनिया के कोने कोने में गूंज रहा येशू का नाम. ऐसा प्यारा येशू का नाम. दुनिया में हालेलुया. ऐसा प्यारा येशू का नाम. दुनिया में हालेलुया. मी देऊ का? मी टीचर आहे. मला फार पटपट असे देतात.
पुन्हा आर्थिक संकट, सोशल मीडिया गेलं सर, आर्थिक संकट, ओके गुड, कुटुंबातील वाद, कुटुंबातील वाद आहेत ना, प्रत्येक घरामध्ये आहे. काहींच्या भांड्यांचा आवाज जास्त होतो, काहींचा होत नाही. आवाज होतोच पण ऐकायला येत नाही. कुटुंबातील वाद, बोलू क्या? अहो एकट्याने नाही बोलायचंय, मदतीला घ्यायचंय, आपलं टीम वर्क आहे. आणि कोणी चूक किंवा कोणी बरोबर नाही इथे. लास्ट बेंच, त्या बघा आता त्या कोपऱ्यातल्या आणखी मागे कोणी नाही, मागे वळून बघताय. कुटुंबातील वाद, आता मित्रांचा दबाव किंवा चुकीच्या सवयी, इकडे लास्ट बेंच कोण आहे? अच्छा तुम्ही, ओके गुड. अन्याय होणारा किंवा भ्रष्टाचार, ज्याचा आपला राग येतो की भ्रष्टाचार झाला किंवा अन्याय झालाय माझ्यावर, कोण बोलेगा? प्रार्थनेला वेळ न मिळणे, तुम्ही. एकटेपणा, मित्र नसणे, इकडे दिसत नाही मला. एकटेपणा, मित्र नसणे. इकडे कोणी घेत आहे का? इकडे ब्लॅक शर्ट, कॉर्नर में, एकटेपणा, मित्र नसणे. 10 प्रिय व्यक्तीचा मृत्यू, प्रिय व्यक्तीचा मृत्यू कोण? पहिला बेंच, ग्रुप है ना. हाँ तो हो गया. अभी सबको मैं 5-5 मिनट दे रही हूँ. 5 मिनट में डिस्कस करना और 5 मिनट में यहाँ आके प्रेजेंट करना. तो 1 बजे सगळ्यांनी प्लीज शांत कमी आमच्याकडे लक्ष द्या. तर सीन असा आहे की आम्ही चौघी बायबल स्टडीसाठी बसलो आहोत. ओके. आणि आमची एक मैत्रीण मोना, तिला उशीर झाला आहे. आम्ही तिची वाट बघतोय. आम्ही चर्चमध्ये बसलो आम्ही आणि तिला आम्ही फोन करतो. ती जॉबवर आहे आणि ती जॉब करून तिला उशीर झालाय, ऑन द वे. हॅलो मोना, अगं कुठेस तू? किती उशीर, आम्ही थांबलोय तुझ्यासाठी. काय सांगू तुला, थांब जरा. मी आता प्रार्थनेला बसते. आर्थिक समस्या आपल्या जीवनामध्ये कशा येतात त्याबद्दल मी थोडक्यात बोलेन, मला जेवढं होईल तेवढं. तर मग आमचा टॉपिक आहे करप्शन आणि अनजस्टिस. आता म्हणजे माझ्या स्कूलमधला एक छोटासा एक्सपिरियन्स सांगते. खूप छोटी गोष्ट आहे तरी स्कूलमध्ये, आणि स्कूलमध्ये खूप गोष्टी होतात मुलांसोबत. पण मोस्टली जॉबवाले हे सगळे कसे मोठे असतात, बोलतात, स्कूलमध्ये पण बोलत नाही. आणि ह्या विषयावर मी उत्कर्षा आणि माझे हजबंड आणि ब्रदर आम्ही 1-2 जणांनी डिस्कस केला. आणि हे काही जीवनातला आणि आवडीचा विषय सर्वात प्रथम काय बोलत आहे शिवम काहीतरी बोलेल, मग एक 10 सेकंदाचा याचा एक स्किट होईल आणि मग मला 2 मिनिटं आले. प्रेज द लॉर्ड. तर आमचा
विषय आहे सोशल मीडिया. तर सोशल मीडिया आजच्या जमान्यात एक असा प्लॅटफॉर्म जॉर्डन, अरे माझ्या फोटोला 1 मिलियन लाईक्स आले. अरे तू मला काही येतच नाही यार, मला एक पण लाईक भेटत नाही. हे ॲक्च्युली गैरवापराचा प्रकार होता की आज याला किंवा काय येतं ते बघत काय झाली असं काय स्टेटस आम्ही ॲक्च्युली स्किटमध्ये करण्याचा प्रयत्न केला, कारण की प्रत्येकाला बोलायला मिळावं, काहीतरी देवाच्या प्रसूतीला मिळावी. पण 2च मिनिटं घेतो, जास्त वेळ नाही घेत. आणि ही ॲक्च्युली मी कधीतरी इकडे येऊन उभा राहील, पण ती हिंमत होत नव्हती. आणि आज श्वेता मॅडम आले, त्यांच्यामध्ये मला संधी आणि हिंमत मिळाली. मी देवाचे आभार मानतो. कारण संडे स्कूल नंतर प्रथमच मी या ठिकाणी उभारून काहीतरी करून दाखवण्यात बोलणार आहे. चुकलं तर माफ करा. सेलिब्रेट असं करणं हे काही गरजेचं नाही. अरे आम्ही तुझे मित्र आहोत. हो बरोबर आहे, पण दारू म्हणजे हे व्यसन करून सेलिब्रेट होणं असं कुठे दिलेलं नाही. पण ते मी करत नाही. का करत नाही? कारण ते आमच्या बायबलमध्ये तसं लिहिलेलं नाही की बाबा सेलिब्रेशनसाठी हेच गरजेचं आहे. माझे मित्र लोखंडे ते बोलतात रवी तू चर्चला बरेच दिवस आला नाहीस, तर मी त्यांना आता भेटतो सांगतो की का नाही आलो. तर ते अरे रवी असं करून चालत नाही. मरण हे प्रत्येकाला ठरवायचं आहे. जगामध्ये सत्य तेच आहे. कोणी तुमचा प्रश्न होता कुटुंबामधले विवाद, त्याच्यासाठी 1 मिनिटाची गोष्ट. मत्तेय सुवर्तमान त्याचा 11 अध्याय 28 वचन. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. वेळ माझ्यावरती आणली आणि मी तिची साक्ष देवाची देते. प्रेज लॉर्ड अँड गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. माझं टॉपिक आहे अलोननेस. म्हणजे सर्वांनी खूप चांगला सहभाग घेतला. जेव्हा मी तुम्हाला आधीची पण ॲक्टिव्हिटी दिली होती तेव्हा त्याच्यावर सुद्धा मी लिहिलं होतं की त्याच्याबद्दल मी काय बोलेन. ते मी बोलले होते का तुम्ही सगळ्यांनी खूप छान घेतलं होतं. आता ह्या 10 पॉईंटमध्ये एखादा दुसरा पॉईंट असा मला वाटला की जिथे थोडंसं बोलण्याची गरज आहे, तर मग ते 1-2 पॉईंट बोलल्यानंतर कोणतरी हर्ट नको व्हायला मी 10 पॉईंटचे एक वचनं सांगून टाकते. म्हणजे जर तू कुठे काही आपलं लॅकिंग राहिलं असेल तर ते पूर्ण होईल. तर पहिला पॉईंट आपला होता सोशल मीडियाचा अतिवापर. आव्हानं कोणती आहेत आपल्याला? तर आव्हानं ही आहे की सोशल मीडियाचा अतिवापर केल्याने काय होतं, वेळ वाया जातो, तुलना होते, मस्तर वाढतो. ही आव्हान आहे. मग आपल्याला काय कळतं, बायबल काय सांगतं, वचन काय सांगतं की तुम्ही जे काही कराल ते देवाच्या गौरवासाठी करा. पहिले करिंकर 10 वचन 10:31. वेळ वाया घालवता प्रार्थना, वचन, सेवा यासाठी वापरल्याने अधिक आत्मिक वाढ होते. दुसरा प्रश्न होता नोकरीतील ताणतणाव. आव्हानं काय? जेव्हा नोकरीत ताणतणाव येतो तेव्हा काय होतं, चिंता वाटते, ताण येतो, भविष्याची काळजी वाटते. आपल्याला वचन काय सांगतं, तुमच्या साऱ्या काळज्या त्याच्यावर टाका. पहिले पेत्र 5:7. देवावर विश्वास ठेवला तर शांती मिळते आणि श्रद्धा मजबूत होते. तिसरं होतं आजारपण. आव्हान काय आहे, शारीरिक कमजोरी, निराशा येते. वचन काय सांगतं, माझं सामर्थ्य दुर्बलतेत पूर्ण होतं. दुसरं करिंकर 12:9. अशा वेळी प्रार्थना आणि देवावर अवलंबून राहून आत्मा बलवान होतो. चौथं होतं आर्थिक संकट. आव्हान काय, गरज भागवणे कठीण जातं, कर्जाचा ताण येतो. वचन काय सांगतं, देव माझा पुरवठा करणार आहे. देवावर भरोसा ठेवून संयम शिकतो आणि कृतज्ञ राहायला शिकतो. 5वं होतं कुटुंबातील वाद. आव्हानं काय, गैरसमज, राग, नातेसंबंध तुटले जातात. वचन काय सांगतं, प्रेम सर्व दोष झाकतं. पहिलं पेत्र 4:8. क्षमा आणि प्रेमाने वागल्याने
ख्रिस्त सदृश स्वभाव वाढतो. मित्रांचा दबाव, चुकीच्या सवयी. 6. आव्हानं काय? चुकीच्या मार्गावर नेणारा दबाव. वचन काय सांगतं? वाईट संगतीत चांगले चालले ते बिघडवते. 1 कोरिंथीयर 15:33. योग्य मित्र निवडणे आणि प्रार्थनापूर्ण जीवन जगणे आपल्याला पवित्र ठेवतं. 7वा पॉईंट होता परिस्थितीतील अन्याय, भ्रष्टाचार. आव्हानं काय? अन्याय सहन करावा लागतो, राग येतो. वचन काय सांगतं? वाईटावर वाईटाने बदला घेऊ नका. रोमकरासपत्र 12:17. संयम आणि न्यायप्रेम वृत्ती आपल्याला ख्रिस्तासारखं बनवते. 8वा मुद्दा होता मी जास्त का फास्ट हे वेळ घेतला होते. आपला वेळ संपला आहे. 8वा आहे प्रार्थनेला वेळ न मिळणे. आव्हानं काय? धावपळीत प्रार्थना मागे पडते. वचन काय सांगतं? न थांबता प्रार्थना करा. छोट्या छोट्या क्षणातही देवाशी संवाद साधल्याने आध्यात्मिक जवळीक वाढते. 9वा आहे एकटेपणा, मित्र नसणे. आव्हान आहे एकाकीपणा, नैराश्य. मी तुला कधीही सोडणार नाही. देवाची सोबत अनुभवली की विश्वास दृढ होतो. 10वा आहे मृत्यू, प्रिय व्यक्तीची मृत्यू. आव्हान काय? दुःख, वेदना. मीच पुनरुत्थान व जीवन आहे. योहान 11:25. अनंतकाळी जीवनाची आशा आपल्याला विश्वास बळकट करते. अशा अनेक अडचणी जरी आपल्याला आल्या तर त्या अडचणी आपल्याला आध्यात्मिक वाढीची संधी देते. तुम्ही या मताशी सहमत असणार असेल. तुम्ही सगळं सांगितलं. आता याबद्दल आणखी थोडंसं 2-3 शब्दात मी सांगू इच्छिते की आपल्याला असं वाटतं की मला प्रार्थना करायला वेळ नाही मिळत आहे. मला बऱ्याच आर्थिक समस्या आहेत, कर्ज आहे किंवा मी खूप एकटा पडलेलो आहे. बायबलमधली वचनं तर आपण खूप छान वाचली, आपण त्याच्यावर खूप स्पष्टीकरण देऊ शकतो, खूप चांगलं बोलू शकतो. पण या जगात जगताना आपण समाजाला धरून चालतो. तर देव काय सांगतो की तुम्ही रिक्त व्हा. म्हणजे मनाने रिक्त व्हा म्हणजे मनामध्ये दुःख असो, वेदना नको, राग नको, मस्त नको, रिक्त व्हा. जेव्हा आपलं मन रिक्त होतं तेव्हा आपण फक्त आनंदी असतो. आणि मग परमेश्वर तेच सांगतो ना की कोणत्याही प्रसंगी कोणत्याही स्थितीत आनंद करा. जेव्हा आपल्याला आपलं मन रिक्त करता येऊ शकेल, जेव्हा आपण कोणत्या स्थितीत आनंद करू शकू, तेव्हा आपल्याला कोणत्याच गोष्टीची शंका येत नाही, संशय वाटत नाही. आपल्याला हे माहीत असतं की माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि होतात. माझा स्वतःचा अनुभव आहे. कोणत्याही स्थितीत आपलं मन रिक्त करता आलं पाहिजे, आपल्याला कोणत्याही स्थितीत आनंद करता आला पाहिजे. आणि तेव्हा तुम्ही मागा. देव म्हणतो मागा म्हणजे मिळेल. मागणं गरजेचं असतं, पण ते मागताना दुःखाने नाही, मस्तराने नाही, द्वेषाने नाही, तर आनंदाने मागता आलं पाहिजे. ते मागण्याची जेव्हा आपल्याला सवय लागेल ना तेव्हा आपल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला मिळतात. आर्थिक संकट, 2 रुपये मिळाले ना तर त्यातले मला 50 पैसे सेव्हिंग करता आलं पाहिजे. ही जटिल गोष्ट आहे. तुम्हाला किती मिळतं त्याच्यापेक्षाही तुम्ही किती सेव्हिंग करता त्याच्यावर तुमची पूर्ण आर्थिक आघाडी बनलेली असते. मी आता मला 2 रुपये मिळाले, मी 190 पैसा मी खर्च केला, 10 पैसे मी सेव्हिंगला टाकले. नाही होत. खरं तर मला म्हणायचं होतं की 1.5 रुपये सेव्हिंगला टाका, पण आता हे शक्य नसेल. तर जेवढं होईल तेवढं सेव्हिंग करणं खूप गरजेचं आहे. पैसा पैशानेच वाटतो, ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल असं देवसुद्धा म्हणतो. 4थी गोष्ट मला सांगते की एकटेपणा. आपण खूप छान बायबलप्रमाणे बोललो की मी बायबल वाचेन, मी प्रार्थनेत वेळ घालेन, पण एकटेपणा वाईटच आहे. एकटेपणाने माणूस डिप्रेशनमध्ये जातो. त्याला बोलायला कोणतंही हवं असतं, त्याचं दुःख सांगायला, आनंद सांगायला सुद्धा, सेलिब्रेशन करायला सुद्धा माणसांचीच गरज असते. जसं आपण 50 लोकांमध्ये एकटा ख्रिश्चन असेल आणि तो जर त्याला एकटं पाडलं, जसं म्हटलं की सांगितलं की त्यांच्या आईला कोणीच कोणाशी बोलतच नव्हतं, त्या एकट्याच होत्या. त्या बायबलमध्ये रमवण्याची अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण आपण एकट्या तेव्हा घरी आल्यानंतर बोलायला मुलगी होती, नात होती, पण बऱ्याचदा असं होतं की घरात गेल्यानंतर कोणीच नाही. तसं त्याने त्याच्या मावशीचं उदाहरण दिलं, पण घरी आल्यानंतर मावशीला बोलायला त्याचे 2 भाचे घरी यायचे, त्यांच्यावरती जेवायची ना. म्हणजे कोणीतरी होतं. दिवसभरात एकटं असेल पण संध्याकाळी कोणतरी होतं, सांगायला कोणतरी होतं. तर त्या एकटेपणामध्ये सुद्धा आपल्याला हेच बघायचं आहे, जे मला तुम्हाला पहिल्या वेळेपासून सांगायचं होतं, हे आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे. एक चर्च म्हणून एकत्र येणं खूप गरजेचं आहे. चर्चमध्ये एकी असणं खूप गरजेचं आहे. तो हेवे दावे जे काय ते बाजूला ठेवून, राग बाजूला ठेवून, सगळं बाजूला ठेवून एकत्र येणं, संकटामध्ये एकमेकांना साथ देणं आणि आनंदात सुद्धा सेलिब्रेशनसाठी एकत्र येणं. तेव्हा आपण एकटे पडणार नाही. बायबल तर वाचतोच आहोत, प्रार्थना तर आपण करतोच आहोत, पण एकटेपणा कोणाला एकटं पडू देणं ही सुद्धा चर्चची जबाबदारी आहे की कोणी माझ्या
माझ्या चर्चमधला कोणताही व्यक्ती हा एकटा नाही ना हे पाहणं आणि त्याला साथ देणं ही सुद्धा चर्चची जबाबदारी आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण करणारच आहोत आणि करत आहोत म्हणूनच आपण आपली आध्यात्मिक वाढ होत आहे. तुमच्या चर्चमध्ये माझी आईसुद्धा आता बोलता बोलता म्हटली की यांच्या चर्चमध्ये लहान मुलं दिसतात, तरुण मंडळी दिसते. तर मी बऱ्याचशा चर्चेसमध्ये जाते, ज्या चर्चेसमध्ये मी जाते तिथे माझी आई असते आणि मग आम्ही जे पाहतो ना त्यातल्या बऱ्याचशा चर्चेसमध्ये असं दृश्य आधी दिसतं की तिथे फक्त वयोवृद्ध लोक किंवा मध्यम वयातली लोकच जास्त असतात, तरुण पिढी दिसत नाही, लहान मुलं दिसत नाही. पण तुमचं चर्च खरंच खूप आशीर्वादित आहे की इथे सगळ्या वयांची लोकं, सगळ्या वयातली लोकं, मुलं, तरुण पिढी सगळी दिसत आहेत. खूप छान वाटलं मला इथे येऊन. तुम्ही मला हे 3 तास 40 मिनिटं म्हणाल्यानंतर तर तुम्ही मला दिलेत. आज मी सर्वांनी सहभाग घेतला म्हणून हे सेमिनार खूप चांगलं झालं असं मला वाटतं, आशीर्वादित झालं असंही मला वाटतं. कारण प्रत्येकाला साक्ष देण्याची पण संधी मिळाली. जे मला बोलायचं, तुम्हाला तुमच्यातल्या ज्यांना काही बोलायचं होतं त्यांना बोलण्याची संधी दिली. मी साक्ष देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना, देवाचा गौरव करणं ही संधी आपल्या सेमिनारमधून मिळाली. त्यामुळे मी सर्वांचेच आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. प्रभूचं सानिध्य अनुभवायला मिळतं. आणि आज बघा, आज जे इथे येऊन जे बोलायला ज्यांना भीती वाटते किंवा ज्यांना कदाचित तशी संधी मिळाली नसेल, पण आज या सेमिनारच्या निमित्ताने त्यांना इथे येण्याची संधी मिळाली, स्किटच्या रूपाने किंवा त्यांना त्यांची साक्ष देता आली, हा एक चमत्कारच आहे. आपले बंधू जे बनकर, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांनी साक्ष सांगितली, त्यांचे व्यसन सुटले, म्हणजे ही साक्ष हे परमेश्वराच्या सानिध्यात आल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात. आणि त्यामुळेच परमेश्वराने आजचा हा सेमिनार आशीर्वादित केला. आज आमच्या बहिणीने ज्या एक अध्यापिका आहेत आणि त्यांनी अध्यापिकेचं कार्य त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. आता अध्यापिका म्हणजे जी शिक्षिका असते ती जेव्हा शिक्षण देत असते तर ती शाळेची लेवल असो किंवा कुठेही, तर शिक्षण देताना त्या एक गोष्ट नेहमी शिक्षिका करते की हसत खेळत शिक्षण कसं द्यावं की ज्यामुळे विद्यार्थी जे आहेत आपले ते त्यांना कंटाळवाणं वाटणार नाही. आणि आज तसं झालं, कोणी बोर झालं आज नाही. आपण इतका वेळ बसलो, कोणाला असं वाटलं इतके वाजलेले आहेत, इतका टाईम झालाय, पण त्या एक उत्तम शिक्षिका आहेत, उत्तम अध्यापिका आहेत, हे तर सिद्ध केलंच. पण प्रभूच्या वचनाने परिपूर्ण असा आशीर्वाद त्यांना प्रभूने दिलेला आहे, हे देखील सिद्ध झालेले आहे.